आज माझ्या यांना आहे सुट्टी आणि आम्ही दोघं चाललो लॉंग ड्राईव्हला. मुलं शाळेत गेलेत, म्हणलं चला खूप दिवस झाला आपली गाडी पण बसूनच आहे, तिला पण थोडंसं चार्ज व्हायला पाहिजे ना बॅटरी, म्हणून मग म्हटलं चला जाऊया कुठंतरी आउटसाईडला लॉंग ड्राईव्हला. आणि आपल्याला तुम्हाला मी कालच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे किचन गार्डन करायचे, तर त्याच्यासाठी लागणारी माती सुद्धा आणायची, म्हणून आम्ही एक ठिकं घेतलंय. ठिक्यात 2 भांडी घेतल्यात ताटं माती भरायला. तर आता आम्ही परमिशन घेऊन तर कुणी माती देणार नाही, पण आपल्याला चोरीच करावं लागणार. चला मग नाही इलाज आहे आता. चला इकडे कुणाची तरी शेतं बघायला आम्हाला एकदम आउटसाईडला जावं लागणार आहे का नाही. आपलं काम पण होईल आणि आपली लॉंग ड्राईव्ह पण होईल. चला मग ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. पाण्याची बॉटल भरून घेते, माती बिती भरून आणायची, तर मग तहान लागली तर पाणी पण असावं. आणि असं पण कुठं बाहेर जातो तेव्हा भेटतं सगळं, आउटसाईडला गेल्यावर पाणी पण पाहिजे. ऊन खूप पडलेले आता, म्हणून एक बॉटल भरून घेते आणि मग निघते. तिथून यायचंय, स्वयंपाक करायचा आहे मुलांसाठी. आणि आता 11 वाजलेले बघता बघता. 1 वाजता मुलं येतात, 1:15 तर 12:30 पावणे 1ला तरी घरी यावं लागणार आहे. तर चला, माझे हे ना गाडीला चावी लावून फक्त स्टार्ट करून ठेवतात, लवकर लवकर चालूच करत नाही तिला. मग मला असं उभं राहावं लागतं वाट बघत. आणि आज आम्ही दोघंच निघालोय फार दिवसांनी. मुलं वगैरे असतात, शक्यतो गाडी काढतो तेव्हा मुलं येतातच आमच्यासोबत. आता इथं एक महादेवाचं मंदिर आहे जिथं आम्ही खूप वेळा येतो. अंकलेश्वर पासून जवळच आहे, 10-15 किलोमीटरवर ना. तिथं जाऊया, छान आहे, मस्त आहे, शेतात आहे, एकांत आहे, रोडच्या बाजूलाच आहे, खूप भारी आहे. चला मग आता तिथं जाऊन दर्शन घेऊ आणि नंतर आता इकडे तिकडे आपल्याला शेत शोधावं लागणार आहे माती भरायला. आपण तिकडं त्या राणा अंकलच्या गावाकडे जातो, रस्ता तिकडे जाऊया का? माती मग इकडं कुठं भेटणार आहे आपल्याला? इकडं माती भेटतच नाही. आपण आधी पण येऊन गेलो होतो, माहिती तुम्हाला, लक्षात आहे का तुमच्या? चांगली नाही भेटत, चांगली नाही, माती भेटतच नाही. रस्ते शेतात जायला रस्ताच नाही, कंपाऊंड आहे सगळ्यांचं असं. जाऊ आपण तिकडच्या बाजूला जाऊया, कोंडला ना काय ते बोरीद्रा सगळी असले राहणार. असल्या रानात कुठून माती घ्यावा. आणि असं पण इथं सगळं गाव आणि तेच आहे काहीतरी, म्हणजे हा शेत नाहीच एवढं. ही राहिली शुगर फॅक्टरी ना, आपल्या इकडच्या सारखी नाही हो, थोडीच आहे, छोटीशीच आहे ना. मोठी नाही, कुठं मोठी? आपल्याकडे किती ट्रॅक्टर असतात माहिती का तुम्हाला? चालू झालं नाही अजून. अच्छा, आपल्याकडे तर कधीची चालू झाली. हा येतोय की ऊस इकडं, पण इथं एवढा ऊसच नाही, पण इकडं आहे की नाही. आपल्याकडे जास्त ऊस आहे, हा एवढा नाही इकडं. केळी जास्त इकडं आहे ना, भाजीपाला, केळी, तुवेर असं. बघा कुठं माती दिसती का इकडं? सगळं असलंच आहे, निबर सगळं. आपल्या रानात कशी माती काळी काळी, तशी माती पाहिजे. कुठं मातीचा पत्ता नाही. वालियापर्यंत गेलो तरी माती सापडणार नाही आपल्याला. या रोडला असंच आहे सगळं. बघा कसं जायचं माती घ्यायला इथून. गाडी मी तरी काढत जाईन जरा. हा म्हणलं काय हा कुठेही फिरत बसायची. बिचारी आपली वापर तरी होईल हो. मला शिकवल्यावर हिला आराम नाही मग. हा सुट्टी नाही परत. ती सांगतील ना लोकांच्या शेताचं, ती काय सांगतील आता? त्या शेताचा मालक कोण आहे आपल्याला थोडी ना माहिती. आता बघा, मी तुम्हाला ज्या मंदिराबद्दल बोलले होते ना, ते मंदिर आलेले. हे महादेवाचं मंदिर आहे. आणि वरती बघा, वरती मंदिराच्या शिवलिंग आहे आणि बाजूलाच कळश आहे, असा कलश. आणि खूप छान आहे मंदिर. आजूबाजूला सगळी शेती आहे, हिरवीगार झाडं झुडपं आहेत आणि मस्त. इथं पंचमुखी हनुमानचं सुद्धा मंदिर आहे. तर इथं हे महादेवाचं मंदिर आहे. या मंदिरात आम्ही खूप वेळा येतो, म्हणजे असंच काय कधी वेळ राहायचा ना, आधी यांना वेळ खूप भेटायचा, तेव्हा आम्हाला वाटलं की लगेचच गाडी काढायचो आणि घेऊन यायचो. कारण इथं मुलांना खेळायला सुद्धा बाहेर खूप छान जागा आहे, मोठं पटांगण आहे, झाडं झुडपं आहे. त्याच्यामुळं आम्ही आधी फार वेळा यायचो. आता एवढ्यात या वर्षातच आमचं इकडे येणं जाणं होत नाही. बाजूलाच दुसरं एक मंदिर आहे, तिथं श्रीराम, लक्ष्मण आणि सीताची मूर्ती आहे. खाली श्रीकृष्णा सुद्धा आहेत पाळण्यात. आणि
वरती 2 गोटे ठेवलेले ते काय आहे आणि काय मला ते काही समजलं नाही. पण बाहेरचं वातावरण फार सुंदर आहे. इथं येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी बसतात लोक आणि आवर्जून येतात खूप जण थोडा वेळ घालवण्यासाठी. शांतता वाटते, वातावरण खूप भारी आणि इथं मोराचे पक्ष्यांचे आवाज किलबिलाट येतो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझी आरू लहान होती ना, अगदी 3-4 वर्षाची, शिव 5-7 महिन्याचा होता आणि आरवी 4 वर्षाची होती, तेव्हा आरूचा कालसर्पाचा विधी आम्ही इथंच केला होता. ते ब्राह्मण काका कोरोनामध्ये ऑफ झाले, पण आम्ही इथेच येऊन केला होता याच मंदिरामध्ये. इथं पुढं जी स्पेस आहे तिथं, तर इथं बाजूला गायत्री मंदिर सुद्धा आहे. पंचमुखी हनुमान आहे ना, हे फार विशेष आहे. इथं शनिवारी सुद्धा बरीच लोक इथं येतात. आम्ही पण आधी यायचो रोटीची माळा वगैरे घेऊन, आधी खूप करायचो, पण आता काय माहिती व्याप वाढलाय म्हणावं की काय म्हणावं ते समजत नाही आता. इथं बघा गायत्री मंदिर आहे, त्याचसोबत विष्णू भगवानची मूर्ती आहे आणि बाजूला गायत्रीची मूर्ती, अशी 2 देवांची मूर्ती आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का, माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलवरचा पहिला व्लॉग इथंच शूट केलेला होता, याच मंदिरातला होता. तर तुम्ही माझ्या क्रिएटिव्ह अमृता या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. खूप फिरून आम्हाला एका ठिकाणी माती सापडली. तिथं त्यांची आम्ही परमिशन घेतली बरं का, काय चोरी बोरी करत नाही. चोरी करायची असती तर कधीच कुठून तरी उचलून घेतली असती. पण इथे एक कपल होतं, त्यांची आम्ही परमिशन घेतली आणि आम्हाला माती सापडली. आता आम्ही माती भरतो ह्या ठिक्यात आणि घरी जातो. खूप उशीर झालेला आहे का नाही हो? चोरी नाही करत ना आपण? चला बाबा, आता माती भेटली, भरून घेऊन जा. आपलं एवढं मोठं रान आहे पण आपल्याला काय फायदाच नाही, आहे का नाही हो? बघा लाल माती मस्त. ह्या लाल मातीत आपली झाडं मिरचीची, गवारीची, वांग्याची कशी येतील की नाही सांगा. अहो इकडनं जाऊन इथलीच भरू ना. हा, मग दुसरी कुठे भेटणार आहे? माग कुठं? इकडनं इथनं रस्ता आहे का जायला? पण तिथून उतरताच येणार नाही खाली. मी खालून येऊ का? इथूनच येऊ आहे. उलट लाल माती चांगली असती प्लांट साठी. पाईपलाईन चालू आहे कशाची तरी, रोडच्या बाजूलाच. इकडं वालियाला जाणारा रोड आहे आणि ह्या बाजूला आम्ही आता माती घेऊन जातो. आता हे कुठं घेऊन चालले बाबा? नाही जाता येणार तिथून, मी सांगते तुम्हाला. काय म्हणता? हा, चांगली असते प्लांट साठी. नर्सरीवाले अशीच तर माती ठेवतात लाल. नसल्यापेक्षा बरी ना बाबा, कुठून आणावी एवढी माती? महाग म्हणजे तिकडं शेत असन. महाग म्हणजे इकडं थोडी. मग विचारून बघू ना. नाही चांगली असते हीच माती, घेऊन जाऊ आपण. चांगली ना? हा, चांगली असते. चला ना, घे मग. म्हणता होय मला एकटीला? मी काय एकटी घेणार? तुम्ही भरू लागा मला. चांगलीच आहे ना हो, अजून कशी पाहिजे? चला भरूया आता. बरं धरा. मागच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी गावाकडून बिया आणल्या होत्या आणि मेथी आणि कोथिंबीरच लावली आहे. तर बाकी पण गवार वगैरे आहे, ते सगळं लावायचे म्हणून माती पाहिजे होती. आता या मातीत येईल की नाही हा डाऊट आहे. एवढ्या मेहनतीने आम्ही घेऊन तर चाललोत खरं. कमेंटमध्ये सांगा नक्की तुम्हाला काय वाटतं, येईल की नाही येईल. माती घेतली, डिक्कीमध्ये टाकली आणि आम्ही निघालो. तर आला आपला ॲपल प्लाझा. ॲपल प्लाझाच्या मागच्या बाजूलाच आपलं घर आहे. जे कोणी अंकलेश्वरला कधी येतील त्यांनी ॲपल प्लाझा जवळ आलं की मला कॉल करा, मी तुम्हाला रिसीव्ह करेल. चला.